चला तर मग आज आपण बनवूया गुलाबजामुन. तर मी घेतलेला आहे खवा अर्धा किलो. तर 2 वाट्या मैदा टाकला आहे आणि तो मळून त्याचे गोळे केले तर छोटे छोटे. तर आता आपण गुलाबजामुन करायला घेऊया. आपले गोळे तयार झालेले आहेत. आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तळण्यासाठी. आणि साखर घेतली आहे 2 वाट्या. ह्या 2 वाट्या आपण साखर घेतलेली आहे. आता आपण पाक करायला ठेवूया एकीकडं. गुलाबजामुन आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे. ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात. छानपैकी आपले गुलाबजामुन तळून झालेत. त्यानंतर आपला पाकही रेडी आहे. हा असा पाक बनवायचा गुलाबजामुनसाठी, जेणेकरून पाकात गुलाबजामुन छान मुरतील. तर आता आपण पाकात गुलाबजामुन घालून घेऊया. हे गुलाबजामुन रेडी आहेत, तयार झालेत. आता हे 10 ते अर्धा तासात आपले गुलाबजामुन छान मुरतील.